मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, रावेर, जिल्हा जळगाव। रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508 आणि माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। आपणाला कोणाला पत्राद्वारे मार्गदर्शन हवं असेल त्याच्यासाठी हा पत्ता मी तुम्हाला सांगितला आहे। रावेरमध्ये आपल्याला यायचं असेल, माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर अगोदर मोबाईल करा, नंतर या। रावेरमध्ये आल्यावर अलंकार बोरकर ज्वेलर्स आणि विक्रम बोरकर ज्वेलर्स दोघंही दोन बाजूला सराफ बाजारात आहे। त्यांच्या शोरूमच्या आतमध्ये जाऊन आपण माझ्याविषयी माहिती घेऊ शकतात। बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। आजचा विषय जरा वेगळा आहे। आम्ही वृद्ध माणसं बसलेली होतो 8-10 जण। आज सायंकाळी 7च्या वेळेला सहज इतरांनी स्नेहाने मला सांगितलं की आता तुम्ही कविता करतात, काही स्मरणात करतात, तर आताच्या आता आम्हाला काहीतरी तुम्ही लिहून दाखवा। आता मोठा हा गहन प्रश्न पडला, आता लिहावं काय, विचार काय करावा, विषय कोणता घ्यावा। म्हटलं तुम्हीच विषय सुचवा आणि त्यांनी विषय मला सुचवला। तो विषय होता मुलं आणि आईवडील। आता ह्याच गर्तेमध्ये आपण सगळेजण आहोत, कारण मुलं आणि आईवडील हा संपर्क, हा संबंध प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या जीवनाशी येतोच। परंतु काही मुलांना मार्गदर्शक असावे असे शब्द लिहू म्हटलं आणि मी लिहायला सुरुवात केली आणि मग मला जे स्फुरलं ते मी तुमच्यापुढे सादर करण्याचा प्रयत्न करतो आहोत। हे करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि नंतर आपण कार्याला सुरू करूया। आजचा कार्याचा विषय हा ज्योतिषशास्त्र नाही, एक छंद मला कविताचा आहे, निबंध लिहिण्याचा आहे, तीर्थयात्रा संबंधी लिहिण्याचा आहे। अनेक विषय माझ्याकडे असतात आणि अनेक लेख प्रसिद्ध झालेले आहेत। माझे लेख आज जवळजवळ 1 लाखाच्या वर प्रसिद्ध आहे, तेही माझ्या संग्रही आहे, आपण पाहू शकतात। अनेक वर्तमानपत्रातून मी लेखन केलेलं आहे। वर्तमान दिशावर व्यापार पुणे, संत कृपा मासिक पुणे, जळगाव देशदूत आणि जळगाव तरुण भारत यामध्ये नियमित लेखन चालू आहे। इतरत्रही आहे। ज्योतिष ज्ञान दिवाळी अंकात नेहमी माझं भविष्यकथन असते, लेख असतात। आपण आजच्या विषयाला नेऊया। कविताच्या स्वरूपात आहे। जसे कर्म तसे भोग, ग्रह करीती तसेच योग, नाही तुला पळताही, जसे करसी तसेच भोगसी, पुण्याचा साठा पुण्यवान होई, भाग्याचा संसार सुखाचा पाही, दैवत तुमचे माय बाप, सेवा चाकरी तुझे काम, आई बाप चारी धाम, नको करू तीर्थयात्रा, सुखाची हे एकच मात्रा, जो आई बापास विसरला, त्याचा कार्यभाग संपला, जो माय बाप विना मेवा मिठाई चोरून खाई, त्यालाच मुखाचे रोग होई, माय बाप वनवन फिरती, संधिवात गुडघे दुखती, माय बाप अश्रू गळती, डोळ्याने नाही त्यास दिसती, माय बापास जो छळती, तसेच पोरे तुम्हास निपजती, जसे माय बापासी कराल, तसे आपण ह्या जन्मी भराल, नाही तुला कुठे पळता येई, याच बंधनात तू राही, रात्रंदिवस पहारा आहे ग्रहांचा, प्रत्येक नोंद होईल तुझे आचरणाचा, आता तरी तू हो शहाणा, करू नको तू कशाचा बहाणा, ग्रहाधीन आहे तू मानवा, माय बाप तुझला आशीर्वाद देती, परंतु कर्मगती तुझे हिशोब घेती, देवाचेही तिथे काही चालेना, भोग भोगावे लागले देवांना, जितके अश्रू माय बापाचे गळती, तिथे तुला ग्रह चांगलेच छळती, जसे तुम्ही आम्हासी वागती, तसेच मुले तुम्हास वागती,
जसे कर्म तसाच धर्म असतो. कर्म हे सारे आपले बघत असतो. दुराचार वर्तन दुराचरे होई. सुख संसार कधी ना होई. पुण्यकर्मे शुद्ध विचारे. पुण्य होई शुद्ध आचरणे. संसार चालतो पुण्यावरती. पुण्य असावे लागते गाठीला. मायबापाचे आशीर्वादादा पुण्य मिळत असते आपणास. मायबाप चरणामृत. हे ज्याला कळते तो करतो अमृतपान. याच ठिकाणी सर्व चारधाम. माता पिता नाम ईश्वरधाम. असे मला शब्द सुचले ते मी आपणापुढे सादर केलेले आहे. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजचा कार्यक्रम समापन करूया. आजचा विषय जरा वेगळा होता, आपणाला तो आवडेलच. पुनश्च आजच्या कार्यक्रमाला विराम देऊया.